आमचं चॅनलवर, ज्याचं नाव आहे मनीष दीक्षा की दुनिया. तर मी आता दीक्षाला घ्यायला आलो तिच्या ऑफिसला आणि इकडंच आम्हाला भिवंडीला मार्केटला जायचं आहे, कारण आम्हाला साड्यांची शॉपिंग करायची आहे. मग पुढे बघू काय काय आणखी घ्यायचं आहे दीक्षाला, ते मला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू. पण पावसाचं वातावरण पण खूप झालं आहे, तर बघू त्याच्यानंतर आम्ही कुठे कुठे शिकतो आणि कुठे कुठे जातो आहे ते तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू. तर दीक्षा येईल थोड्याच वेळात. तीच चांगली वाटतं मला तरी. कोणती मस्त वाटतं, थोडा युनिक पण ना, वेगळा चांगला आहे. हेच घ्यायची का? दाखव दाखव. आणखी कोणती सांगायची सांग ना, सांगून टाक ना. ती एक सिलेक्ट केली ना. हा वरती कलर आहे, हा पण खाली कलर आहे नाही, हा वरती कलर आहे. हा वरती मोरपीसी कलर आहे आणि हा असा ऑरेंज टाईप. कोणता? चिकन अफगाणी. अफगाणी सगळा घेते, सगळं खाणार आहेस? दीक्षाचा फेवरेट पापड, मसाला पापड. तुम्ही ऑर्डर काहीही द्या किंवा नका देऊ, तिला मसाला पापड पाहिजे म्हणजे पाहिजे. व्हेरी गुड.
घेऊन आलो लगेच काय होती लगेच मिक्स करून टाकलं आम्ही डायरेक्ट मेन कोर्सच मागवला दीक्षाला जास्त भूक लागली म्हणून ती बोलते मेन कोर्स मागवा डायरेक्ट हा आपण मागवला आहे चिकन शहाजानी ना चिकन शहाजानी रोटी आणि नंतर राईस घेऊ ठीक आहे आता खातो चांगलं आहे आम्ही नेहमी एकच प्लेटमध्ये खातो माझंच प्रेम जास्त आहे शेवटी आम्ही कंटिन्यू दोघं पण एकच प्लेटमध्ये खातो कारण असं आहे एकाच प्लेटमध्ये खाल्ल्याने प्रेम वाढतो तर हॅलो आता आम्ही फायनली घरी आलो आहोत तर जीवाची पराकाष्ठा करून आम्ही आज जी शॉपिंग केली एवढी धूल एवढी गर्दी रस्त्यावरची एवढी धूल आहे बोलण्याचा अर्थच नाही आणि नंतर दिवाळीची एवढी गर्दी हिशोबाच्या बाहेर गर्दी प्रत्येक दुकानात तुम्हाला गर्दी भेटेल कटलरीवाल्याकडे बोला साड्यांवाल्याकडे बोला दिवे घ्यायला बोला आणि रांगोळी घ्यायला गर्दी सगळ्याच गोष्टींमध्ये गर्दी होती तर कसा तरी आम्ही म्हणजे एक स्ट्रगल करून साड्याच्या दुकानात घुसलो साड्या चॉईस केल्यानंतर त्या कस करून घेतल्या दीक्षा तुम्हाला दाखवल्या साड्या कोणासाठी घेतात आणि स्वतःसाठी पण घेतात आणि बाकी दीक्षा स्वतःसाठी पण शॉपिंग केली आहे आणि नंतर मला आज दिवाळीचा गिफ्ट पण भेटला त्याची पण आपण अनबॉक्सिंग करू काय आम्हाला पण माहिती नाही आम्हाला काय माहिती नाही कारण दिवाळी ऑफिसमधूनच भेटलंय दरवर्षी देतात ते आम्हाला मागच्या 2 वर्षात पण त्यांनी चांगले गिफ्ट दिले म्हणजे ते भांड्यांमध्ये काहीतरी देतात यूजवाले जे घरी आपण यूज करू शकतो मागच्या वर्षी त्यांनी दुधाचा कुकर दिला दूध कुकर दूध उकळवायचा कुकर दिला होता आणि त्याच्या मागच्या वर्षी कढई दिली स्टीलची कढई दिली प्युअर स्टील आणि एवढी आम्ही तीच यूज करतो आम्ही जास्त करून तीच यूज करतो आणि आत्ता काय दिलंय ते आम्ही तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवूच त्याआधी दीक्षाने काय काय शॉपिंग केले ते आपण बघूया आता आधी साड्या तर सर्वात आधी साड्या बघू आपण खोलूनच दाखवा ना बरोबर हा ओपन करून दाखवा मस्त आहे साडी कलर पण छान आहे आणि पॅटर्न पण छान आहे ही आपण कोणाला मम्मीला घेतली ना मम्मीला या 2 घेतल्या मम्मीला 2 साड्या घेतल्यात आम्ही या 2 आणि ही एक माझ्यासाठी छान साडी मस्त आहे नवीनच पॅटर्न आहे ना साडी आहे ना ते बघू शकता साडी लेडीजचा आता आपल्याला काय माहिती चांगला वाईट तर लेडीजलाच माहिती कापड पण छान आहे हां आणि रिजनेबल प्राइसमध्ये भेटले रिजनेबल प्राईसमध्ये भेटले भिवंडीला तुम्ही चांगल्या गोष्टी तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये भेटून जातात चांगला भिवंडीचा मार्केट पण आणि ही एक दुसरी मम्मीला घेतली ही काठपदरी ना कलर पण छान आहे मस्त आहे कॉम्बिनेशन पण छान आहे ना ब्राऊन कॉपर मध्ये आणि रेड टाईप छान चांगले मस्त कलर कापड पण एकदम सॉफ्ट आहे फुगणार नाही अशी कापड नसल्यावर
भिवंडीच्या मार्केटमध्ये तो दुकान आहे, तर आम्ही नेहमी त्याच्याकडूनच घेतो, कारण तो एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या देतो. आणि आता दीक्षाने स्वतःसाठी पहिल्या नजरेत पसंत केलेली साडी आणि मला त्यांनी जी टाकली ना साडी तेव्हाच मला आवडली. एका नजरेत दीक्षाने पसंत केली आणि लगेच त्याला सांगितलं, ही लगेच तिला साईडला गेली. याचं कॉम्बिनेशन पण असं युनिक आहे, लवकर हे भेटत नाही. मस्त पिंक आणि येलो मध्ये डिझाईन पण छान, नवीनच पॅटर्न होता हा त्यांच्याकडे. छान मस्त आहे. मला टाकल्याबरोबरच ती साडी आवडली. एका नजरेत पसंत केली ना, असं आहे. हा कलर आहे. हां, मस्त. ब्लाउज पीस असतो, कॉन्ट्रास्टच ब्लाउज पीस आहे. छान आहे साडी, मस्त साडी. छान भेटतात त्यांच्याकडे साड्या पण ना. हां. आणि व्हरायटी एकदा- पण नवीन नवीन असते आणि रिझनेबल प्राइस आहे. व्हरायटी खूप नवीन असते, पण आज काय आला, दिवाळीची लोकांनी एवढी गर्दी केली ना त्यांच्याकडे, ते बोलले का आम्हाला चांगले चांगले पॅटर्न गेले म्हणून. हा लवकर घेतले. लवकर गेले ना, आम्ही लेट गेलो. आम्हीच लेट गेलो कारण जॉब मुलं आम्हाला जमत नव्हता. फायनली आज कसा तरी आम्ही टाइम काढून गेलोय लवकर निघून जॉबवरून. आणि हे काय तर आपण नाही घेतलंय. अशा छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात ना त्याच्यामध्ये. shopping केली. हम्म. हे मेन म्हणजे आहे टेबलवर टाकायचं. हे टे- फ्रीजवर टाकणार आहे. हे मला टेबलवर आवडलं. टाकायचं आहे, ते त्यांनी फ्रीजवर टाकायला घेतलंय. फ्रीजवर वा, टाकणार आहे. छान आहे पण ना. चांगलं किती आहे. 100लाच दिलं त्यांनी. फक्त 100 रुपये. चांगलं आहे ना. प्लास्टिक आहे. प्लास्टिक नाही, वेगळं आहे काहीतरी. हां, ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट बाकी काय नाही ना. बँगल्स घेतलं ना. हे पूजेसाठी, लक्ष्मीपूजनसाठी लाल लक्ष्मीपूजनसाठी दीक्षाने लाल कपडा घेतलाय. आणि आणि हा खूप दिवसापासून चालू होता, मला बँगल्स पाहिजे. फायनली साधे आपले ग्रीन आणि रेड. सिम्पल बोलते, मला पाहिजे ग्रीनवाले आणि त्यामध्ये रेड पाहिजे म्हणून सिम्पल अशा. ठीक आहे, आवड आहे तर शेवटी. आणि आता आपण हां, आणि आता माझ्या ऑफिसमधून मिळालेला गिफ्ट गिफ्ट अनबॉक्सिंग करते. हेवी आहे पण ना. त्यांचं हां, ऑफिसमधून ते चांगले आहे, म्हणजे असं नाही कोणती पण भांडी द्यायची म्हणून कोणते पण द्यायचे असं नाही करत ते. चांगले चांगले हेवी क्वालिटीचे भांडे प्रोव्हाइड करतात आणि आतमध्ये ड्रायफ्रुट्स पण असतील. बघूयात आपण काय काय दिलं. हा का, ते दरवेळेस त्याच करतात ना, ड्रायफ्रूट ते बॉक्समध्ये देतात ना भांड्यांच्या. हे व्यवस्थित टाकून का यूजला येईल. नाही, तेव्हा जेव्हा घाई असते तेव्हा फाडून टाकायचा पटकन. आता व्यवस्थित मस्त आहे ना. हो, कोणाला तरी चिपकवायला कामी येईल वाटतं. काय प्लॅन आहे काय माहिती. रियूज करायचं. रियूज करायचं आहे म्हणून ते एवढी त्याची जीवाची पराकाष्ठा चालली आहे. नाही तर एवढ्याला बॉक्स बाहेर असता आता. तोडून फोडून. हो, ओके. हे लागेल कट करायला. फायनली एकदम व्यवस्थित सुव्यवस्थित काढलेला पेपर तुम्ही बघू शकता. कुठेतरी चिपकवायला कामी येईलच तो. ठीक आहे. आणि फायनल पॅकिंग उघडली जाते आणि सरप्राईज बघूया आता आतून काय बाहेर येते. बापरे, वा 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 वा, व्हेरी गुड. काजू आणि बदाम ड्रायफ्रुट्स. ते असतातच. आणि ओके, पोहे खायच्या प्लेट आहेत ते. हेवी आहेत एकदम. फुल हेवी आणि फुल चांगल्या क्वालिटीचे आहेत. चांगल्या क्वालिटीचे आहेत. 6 आहेत, 8-10 डझन आहेत. छान आहेत प्लेट. मस्त प्लेट आहेत. डिझाईन पण छान आहे ना, वेगळे एकदम. साईज आणि त्याची लेंथ बघू शकता. आणि हे वजन हेवी आहेत एकदम ना. फुल टू हेवी आणि चांगले डिझाईनचे आहेत. बघा असं आहे.
ऑफिसवाले द्यायचे म्हणजे द्यायचे असं नाही करत ते, चांगल्याच क्वालिटीचे देतात नेहमी, चांगल्या क्वालिटीचे. आणि स्पून किती आहेत? 12 आहेत. 12 स्पून आहेत. ते पण मोठे मोठे चांगल्या क्वालिटीचे आहेत ते हा पण. छान आहेत ना, जाड आहेत असे, छान वा. आहेत, मस्त आहे. चला, चांगला गिफ्ट भेटलेला आहे दिवाळीचा आम्हाला. थँक्यू आमचं ऑफिस गिफ्ट दिल्याबद्दल. गिफ्ट दिलं बोल. गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. हां, काय होत. आणि यूज वाला गिफ्ट आहे main म्हणजे. आणि असं यूजवाले नाही गिफ्ट. का, आणि आणि त्यात काय माहिती का, भांडी जमा करायचा आम्हाला छंद आहे इकडे. भांडी जमा करायचा छंद. असतो तो, मलाच थोडी नाही. हां, एवढी भांडी जमा करून ठेवल्यात ना, म्हणजे काय गरज नव्हती ती पण भांडी जमा. नंतर आता जागा नाही ठेवायला. छोटी मांडण होती तेव्हा आम्ही मोठी मांडण घेतली, तरी पण त्याच्यावरती वाढत चालली अडचण. काय म्हणजे तेवढे कधी भांडे लागतातच. हो लागतात, म्हणजे एवढे गरजेचं तेवढं खाली पण मग सगळी जमा करून ठेवतो. मग आपण जेवढं आहे तर मग इकडे तिकडे ठेवायला लागते. सोफा करून बेडमध्ये ठेवले, अर्धे कुठे बेडरूम मध्ये ठेवल्यात, अर्धे किचन वरती, सगळं चालूच असतं. पण चला, दीक्षाला गिफ्ट आवडला, चांगला वाटला. मस्त यूज वाला. बदाम, काजू बदाम दीक्षाला पण भेटलेत, मला पण भेटले चांगले. दीक्षाची याददाश्त याने चांगली राहील. दीक्षाचा रोज मी आता खायला घालतो बदाम, याददाश्त चांगली राहील दीक्षाची. तर आता वाजले 11:30 12 वाजलेत. झोप पण खूप जास्त येते आम्हाला आता. पूर्ण आम्ही जॉबवरून जॉबवरून मार्केटमध्येच गेलो. डायरेक्ट मार्केटमध्ये गेलो. फ्रेश पण नाही झालो घरी. फ्रेशने काय घरी नाही, मग डायरेक्ट शॉपिंग करून आणि मग इकडे तिकडे फिरून मग डायरेक्ट गेलो हॉटेलला, जेवलो आणि तसंच घरी आलो. फायनली घरी आलो आणि एवढा बरा वाटतं बसल्यावरती जरा आरामात. आणि झोप म्हणजे तोंडावरती बघू शकतो तुम्ही दीक्षाचे, असं आहे कधी पडते. सकाळपासून चालू असते, सकाळपासून काय ना काय चालू असते ना, असं आहे तिचं. ते आज आलेलाच कंटाळा जायचा, पण उद्या सुट्टी आहे म्हणून कसा तरी मन केला, कसा तरी मन करून उठून धरून बांधून स्वतःला उठवला. काल आम्ही जॉबवरून आलो आणि लगेच आम्ही घरातली साफसफाई करायला घेतली. काल साफसफाई केली आम्ही, तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण खूप जास्त होती, खूप जास्त साफसफाई. त्याच्यानंतर आम्ही जेवण बनवलं, मग जेवलो, मग भांडे वगैरे सगळे करता लेट झाला मग. हां, आणि झोप पण नाही पूर्ण होत, मग त्याच्यासाठी मग आम्ही लवकर झोप पण करतो. तर ठीक आहे, आता झोप पण येते. आता आम्ही ब्लॉगला एंड करूया. तर तुम्ही चांगला प्रतिसाद देता आमच्या व्हिडिओला, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि असं तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते पण आम्हाला कमेंट. हां, हे मेन आहे की तुम्ही नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये. बघता सगळे ठीक आहे, पण आम्हाला सांगा आम्ही काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आणि काय मला काय बघायला आवडेल आमच्या ब्लॉगमध्ये, काय बघायला, काय आम्ही आमच्यात इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते आम्हाला तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे आम्हाला पण समजेल, आम्हाला पण आयडिया येईल ना. तर थँक्यू सो मच. तुम्ही तरी पण चांगला प्रतिसाद देताय आणि खूप लाईक करताय आमच्या व्हिडिओला. तर आता हा व्लॉग आपण इथेच एंड करू. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्व फॅमिलीला तुमच्या हार्दिक शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा आणि सेफ राहा. ओके, टिल देन ब्लॉग आता इथेच एंड करूया. तर बाय.